UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार शरद पवारांच्या भेटीला बबन शिंदे पुण्यातील मोदी बागेत पवारांची भेट घेण्यासाठी दाखल। अहमद शहा अब्दाली नावाचा बाजारबुडगा शिवसेना संपाची भाषा करतोय। अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर। तर नागपूरकरांना फडणवीसांचे डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट करत उत्तर। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्यासाठी दिल्लीत उमरे झिजवणं ही भीक। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता। ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं? शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार, साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। वारानं पुतळा पडला म्हणणाऱ्या विंध्येंची दाढी वाऱ्यात का उडाली नाही? राजकोट दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या हस्ते कमळेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण। स्टेनलेस स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळे सिंधुदुर्गामधील शिवरायांचा पुतळा कोसळला। चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही। शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरवशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। मी थोरला, सुशीलकुमार शिंदे माझ्यापेक्षा लहान, माझ्या नादी लागू नये। शरद पवारांचा सुशीलकुमार शिंदेंना मिश्किल टोला, तर पवारांनी माझ्या अनेक चुका पदरात घेतल्या, सुशीलकुमार शिंदेंचं विधान। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 उमेदवारांचे अर्ज, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक, सलग 2 दिवस मवियाच्या बैठका। मागील आठवड्यात मविया नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, पालिकेकडून लवकरच परवानगी मिळणार, सूत्रांची माहिती। अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी, एन्काउंटरच्या 6 दिवसांनंतर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार। वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मुंबईतील हाफकिनमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 तरुणांची फसवणूक, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी रक्कम नाकारली जात असल्याचंही समोर। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला पुन्हा समन्स, उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना। बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी हटवली, आंबेमोहर, इंद्रायणी, सोना मसुरी यासह कोलम तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा। रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द। राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान वेग मर्यादा लागू, चाकरमान्यांचे हाल। आगामी IPL हंगामासाठी खेळाडू रिटर्न करण्यासाठी संघांना डेडलाईन 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटर्न केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।